जर तुम्ही योग्य मार्गाने गेला, दोन प्रकारचे अप्रोच असतात, ते कॉक्रोच अप्रोच आणि एक बटरफ्लाय अप्रोच. कॉक्रोच म्हणजे झुरळ. कुठं आढळतं झुरळ? झुरळ कुठं आढळतं? घाणीमध्ये. उद्या तुम्ही कचरा कुठं कोपऱ्यात टाका, तिथं काय जाणार? झुरळ. का फुलपाखरू येऊन बसेल तिथं? फुलपाखरू कुठं आढळणार आहे? फुलांच्यावर. मला सांगण्याची रस्त्याने चाललोय, जर इकडे काहीतरी घाण आहे, इकडे काहीतरी वाईट होतं, इकडे काहीतरी दारूचं दुकान आहे, इथं देशी दारूचं दुकान आहे, माझी पावलं जर तिकडे वळाली तर माझा कॉक्रोच अप्रोच आहे. मी झुरळासारखं जीवन जगतोय. पण जर माझी पावलं कीर्तनाकडे वळाली, जर माझी पावलं तालमीकडे वळाली, जर माझी पावलं जिमकडे वळाली, जर माझी पावलं ग्रंथालयाकडे वळाली, जर माझी पावलं चांगल्या मदतीसाठी वळाली, तर माझा बटरफ्लाय अप्रोच आहे. मी फुलपाखराचं जीवन जगतो. मग तुम्हीच ठरवा. चॉईस इज युअर्स. झुरळासारखं जाऊन त्या दिशेला जायचं का फुलपाखरासारखं थोडंसं मस्त आयुष्य जगायचं आणि इतरांच्या जीवनात आनंद द्यायचा. झुरळ दिसलं की आपण चप्पल घेऊन मारतो किंवा औषध फवारतो, पण फुलपाखराला असं का हातावर घेतो. म्हणून आपलं जे जीवन प्राप्त झालेलं आहे त्या जीवनाचं सोनं करायचं असेल तर छान काहीतरी कर्तृत्व करा. असं काहीतरी डोक्यात ठेवा. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला आता काहीतरी चुकीचं घडले